ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, ज्याला आपण ओसीडी म्हणतो, या आजाराची काही लक्षणं आपण थोडक्यात आता पाहूयात. म्हणजे खूप वेळा थोडीशी जरी अडचण आली की देवाचा धावा करणे, मंदिरात गेल्यानंतर आपण पाहतो की काही लोक फार वेळा प्रदक्षिणाच करत असतात, काही लोक तोंडात मारून घेण्याची कृती वारंवार करत असतात. हे देखील ओसीडीचं लक्षण आहे. पुन्हा पुन्हा राशी भविष्य पाहणे, राशी भविष्य पाहिल्याशिवाय दिवसाचीच सुरुवात होत नाही, अशा देखील काही व्यक्ती आहेत. संकट आली की वारंवार अफर्मेशन घेणे, ज्याला स्वयंसूचना म्हटलं जातं, अफर्मेशनचा अतिरेक होणं हा देखील एक ओसीडीच आहे. सतत प्रकारचा तोच निगेटिव्ह विचाराचा पॅटर्न जर आपल्या मनामध्ये असेल तर त्याला देखील ओसीडी म्हणतात. नंतर नशिबावरती, दैवावरती प्रमाणापेक्षा जास्त अवलंबून राहणं हा देखील ओसीडी आहे. नंतर अस्वस्थ वाटलं की सतत मोबाईल पाहणं, बऱ्याच लोकांना ही सवय असते पहा की मोबाईल कडे जातात, मोबाईल ऑन करून पाहतात, कुणाचा मेसेज आलाय का, परत ऑफ करून मोबाईल ठेवून द्यायचा, सतत मोबाईल मध्ये रिंग वाजली की काय याचा भास होणं, हे देखील सगळे ओसीडीचीच लक्षणं आहेत.